हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणो. मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. छान असं बघा, आपण आता ट्रेंडिंग पैठणी साडीवरील ब्लाऊजची डिझाईन बघणार आहोत. एकदम सहसोपी छान असं गोल डिझाईन करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. सगळ्यात अगोदर बघा, मी ब्लाऊजचं घडी करून खाली मांडून घेतले, त्याच्यावर अस्तर मांडलेलं आहे. पहिल्यांदा आपण बघा गळा रुंदी टाकून घ्यायची, जेवढी आपली गळा रुंदी साईजनुसार. 36 साईजचा ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे. गळा टाकून घेतली की ब्लाऊजचा मागील गळा टाकून घ्यायचा. मागील गळा जेवढा असेल तेवढा घ्यायचा आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन असं वाढवून घ्यायचं. आता इथं बघा, गळा आहे 9.5चा, अर्धा इंच शिलाई मार्जिन करून घ्यायचा. जेवढा खाली गळा तुम्हाला साईडने डीप पाहिजे तेवढं करून, 2.5-3 इंच पाहिजे तेवढा करून बॉक्स करून घ्यायचा. जो तुम्हाला पाहिजे तो आकार द्यायचा. इथं बघा, मी गोल आकारावर छान असं डिझाईन करणार, गोल आकार देऊन घेतलेला आहे. गोल आकारात छान असं डिझाईन दिली किंवा आहे असं आपण दोन्ही एकसारखं धरून कट करून घेणार. व्यवस्थित आहे असं गोल आकारात कट करून घ्यायचं. एकदम छान असं ट्रेंडिंग डिझाईन आहे. ह्याच्यावरची साडी बघा ग्रीन आहे आणि असा रेड कलरचा ब्लाऊज आहे. आपण त्याला छान असं ग्रीन कलरच्या डिझाईनचं कॉम्बिनेशन करणार. व्यवस्थित गळा बघा आहे असा कट करून घ्यायचा, एकसारखा कट करून घ्यायचा. व्यवस्थित आपण जो आकारात केला आहे तो इथं गोल गळ्यावर छान असं पण डिझाईन करणार. सगळ्यात बघा वरचं पण आपण एक्स्ट्रा ब्लाऊजचं आहे ना ते कट करून घेऊ, म्हणजे बरोबर आपलं शोल्डर एकसारखं कमी खालीवरती होत नाही. व्यवस्थित ब्लाऊज सरळ मांडून घ्यायचा, फक्त सरळ बाजू वरच्या साईडला आली पाहिजे, व्यवस्थित ठेवायचा. आणि त्याच्यावर अस्तर मांडून घ्यायचा. अस्तर व्यवस्थित गोल गळ्यावर आहे असं ठेवायचा. आणि जरी इकडे तिकडं सरकते वाटतंय ना, तुम्ही साईडनं टाचणी वगैरे लावली तरी चालेल. गोल गळ्याला छान असं पण टीच करून घेणार. व्यवस्थित जसं आहे तसं गोल गळ्याला पूर्ण राऊंडला छान असं टीच करून घ्यायचं. फक्त घेताना जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतलं ना तेवढंच घ्यायचं. आणि होका घेऊन झालं की ब्लाऊजचं जरा ते एक्स्ट्रा कपड्यात तो व्यवस्थित आपण गोल गळ्या आकाराला कट करून घेऊया. कट करून झाले की छान असं कट करून घ्यायचं. गळ्याला जरा असं कट देऊन घ्यायचं, म्हणजे बरोबर गोल गळा आपला छान असा आहे तो आकारात येतो. आणि परत असं पलटवून ना दाब शिलाई आपण देत असतो तशी दाब शिलाई अस्तरवर दाब शिलाई देऊन घ्यायची. पूर्ण राऊंडला गोल राऊंडला दाब शिलाई देऊन झाले की आता बघा, दाब शिलाई देऊन झालेल्या आतल्या साईडला सगळं अस्तर पलटी करायचा. अस्तर पलटी करून झाला की व्यवस्थित गोल गळ्याला पूर्ण राऊंडला छान असं टीच करून घ्यायचं. व्यवस्थित असं फक्त गुढी वगैरे कुठे येऊन द्यायची नाही, जेणेकरून ब्लाऊजचं फिनिश वगैरे जाऊ नये. हा कस्टमरचा ब्लाऊज आहे, कारण हा कस्टमरने सांगितलेला कुठे वगैरे गुढी वगैरे येऊन देऊन फिनिशिंग आहे असं ठेवा आणि छान असं ब्लाऊज स्टिच करा. पण हा मी डिझाईन शिवलं, पण ह्याच्यामुळे माझे 2-3 कस्टमर छान असे वाढलेले. आता बघा पूर्ण राऊंडला आपण गोल्याला स्टिच केलेलं आहे. अस्तर आता ब्लाऊजला व्यवस्थित जोडून घ्यायचं. 2-3 काय म्हणता, म्हणजे जास्तच एका कस्टमरने घातले ना ते आवडले, म्हणजे कुठे छान गोल गळ्याला अशी पहिल्यांदा डिझाईन शिवलेलं आहे म्हणजे. आणि रेग्युलर कसं जास्तीत जास्त वयस्कर त्या ताईंचा ब्लाऊज आहे ना, पण त्यांना कसं ते पहिल्यापासून कसं गोल घालतात किंवा चौकोनी घालतात. गोल गळ्या पण छान असं ते म्हणजे गोल गळाच आहे शिवाय पण जरा वेगळी काय तर डिझाईन पण छान असं मी डिझाईन केलेली होती, त्यांना आवडली. आणि बघा एक्स्ट्रा कपडा आहे तो पूर्ण आपण अस्तर जोडून कट करून घेतलेला आहे. आता बघा बरोबर घडी टाकून बंद बाजूकडं म्हणजे टक्स पॉईंट टाकणार. 4चा टक्स, रुंदी 4ची, उंची 4चे टक्स टाकून घ्यायचा. व्यवस्थित असं टक्स टाकून व्यवस्थित जसं आपण दोन्ही साईडने अर्धा घेतले तसं आपण तिरकट टक्सला स्टिच करून घ्यायचं. डबल शिलाई दिली तर चालेल. व्यवस्थित लॉक करून घ्यायचं, जेणेकरून असं टक्स देऊन झालं की बरोबर बघा आता टक्स देऊन झालेलं आहे असं बघा. आता टक्सवरून जरा व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं झालेलं आहे. आता बघा कमरपट्टी जोडायला घेऊया. आता कमरपट्टी जोडताना बघा अस्तर घेतलेलं आहे. अस्तरची पट्टी व्यवस्थित त्याच्यावर ठेवायची. फक्त एक करायचं, कधीही आपण ब्लाऊज शिवताना कमरपट्टी लावायची. कमरेत ब्लाऊज फिनिशिंगला वगैरे उचलत नाही. मेन म्हणजे कसं उचलत नाही. आता कमी असणारे पण जास्त जर तब्येतीच्या महिला असतात ना त्यांची बघा कमरपट्टी लावायचीच. काय होतं म्हणजे कमरेत वगैरे ब्लाऊज उचलत नाही. पट्टी जोडून झाली की आपण दाब शिलाई देऊन घेतलेल्या अस्तरवर दाब शिलाई देऊन झाली की परत आतल्या साईडला पट्टी फोल्ड करायची आणि त्याच्यावर स्टिच करायचा. फक्त पट्टी फोल्ड करताना पट्टी ब्लाऊजच्या बाहेर जाऊन द्यायची नाही, कारण ते ब्लाऊजमध्ये व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे एवढी काळजी घ्यायची. व्यवस्थित प्रॉपर आपली छान असे कमरपट्टी लावून घ्यायची, म्हणजे फिनिशिंगला एकसारखी आवडली पाहिजे, कारण कस्टमरला पण आवडलं पाहिजे. कुठं असं होऊन द्यायचं नाही. त्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग साथ आपण छान असं ब्लाऊज स्टिच करणार. आता बघा इथं हे असं हिरो आम्ही साडीचा कॉम्बिनेशन कपडा घेतलेला आहे, म्हणजे आपण ते पण काय केलं, ब्लाऊज साडी एक स्ट्रेट करताना आपण घेतलेला आहे तोच कपडा घेतलेला आहे. नॉर्मल आपण छान असं डिझाईन करणं. व्यवस्थित का सरळ बाजू आतल्या साईडला त्या ग्रीन कपड्याची घालवलेली आहे आणि वरच्या साईडला उलटा आलेला आणि व्यवस्थित दोन्ही एका वेळी धरून स्टिच करून घेतलेलं आहे. पूर्ण आपण जेवढी पट्टी काढली ना तेवढी असं स्टिच करून घेणार, म्हणजे त्याला शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित थोडं मार्जिन ठेवून शिलाई देऊन घ्यायची. जास्त काठावर द्यायची नाही, कारण ते शिलाई निघू नये. व्यवस्थित थोडंसं अंतर ठेवून छान असं, जरी तुम्हाला मोठं फुल करायचं मोठं केलं तरी चालेल,
आता बघा पूर्ण राऊंडला छान असं झालेलं आहे. आता बघा मग इथं आपण जसं गुंड्या अडकवणार तिथं व्यवस्थित असं घालून घ्यायचं. एका हाताने धरायचं आणि एका साईडनं आतल्या साईडला अशी नॉट सरकून घ्यायची व्यवस्थित. पूर्ण सरकून झाले की जिथं आपण ते अटकून घेतले ना ते व्यवस्थित टोक असं बाहेर काढून घ्यायचे. म्हणजे साधं सोपं छान असं बघा आपली नॉट बाहेर निघते. कुठल्याही ब्लाऊज आहे करताना साधी सोपी छान अशी ट्रिक आहे. आता हे बघा झालेलं आहे तसं बाहेर आपलं काढून. तर व्यवस्थित बघा आता डबल घडी करून असा ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे. मध्ये आपला कमरेचा सेंटर काढून घ्यायचा. मधोमध काढू नका, व्यवस्थित असं त्याला चॉकने टिक करून घ्यायचं. म्हणजे बरोबर आपल्या डिझाईन मधल्या गोल गळ्यालाच आली पाहिजे, इकडे तिकडे जाऊ नये तिरकस. आणि व्यवस्थित त्याचं अंतर चेक करून घ्यायचं. जेवढं तुम्हाला लांब जवळ पाहिजे तेवढं घ्यायचं. तिथं मी 4चं घेतलेलं आहे. जिथं बघा आपण चॉकने टिक केलं आहे तिथं 2चं आणि इकडं 2चं म्हणजे 4चं आपण पूर्ण असं माप घेतलेलं आहे. तिथं बघा असं चॉकने टिक करून घ्यायचं. म्हणजे बरोबर डिझाईन एकसारखी कमरेच्या मधोमध येणार आहे व इकडे तिकडे जाणार नाही. जसं आपण एवढं दोन्ही अंतरमध्ये 4चं घेतलं आहे तेवढंच बघा पट्टीचं अंतर घ्यायचं. व्यवस्थित बघा असं पट्टीचं अंतर तेवढं पाहिजे तेवढंच बघा आपण जो ग्रीन कलर कपडा त्याचं एकसारखे आपण छान असं कट करून घेणार. कट करून म्हणजे आपल्याला जेवढं आपल्याला गळ्याला पाहिजे ना तेवढं असं कट करून घेतलेलं आहे एकासारखं. बघा आता जो ग्रीन कपडा त्याचा मध्ये करून घ्यायचा व्यवस्थित. बरोबर आपल्याला जेवढे आपण कपडे घेतले ना तेवढ्याच असं मध्ये करून व्यवस्थित घ्यायचा. मध्ये करून झालं की पुढे तुम्हाला सांगते एकदम छान अशी गोल गळ्यावर छान अशी युनिक डिझाईन काहीतरी होणार आहे. तर व्यवस्थित आपण झालेलं आहे आपलं माप घेऊन. आता बघा तिथं आपण चुनी देऊन घ्यायची. म्हणजे आपण सुई आणि धागा घ्यायचा, त्याने व्यवस्थित टोकासनं मधोमध असं धरून ना छान असं चुनी घेऊन छान त्याला स्टिच करून घ्यायचं. म्हणजे पॅक करून घ्यायचं असं धाग्याने. म्हणजे छान असं युनिक आपली डिझाईन साधी सोपी छान अशी डिझाईन होणार आहे. छान असं झालेलं आहे. असं जेवढं आपण घेतलीत ना चारी तेवढे ते पूर्ण याला व्यवस्थित असं करून घ्यायचं. आणि जरी तुम्हाला वाटते ना तर तुम्ही मोठा अजून जास्त मोठे असं डिझाईन करून घेतली तरी चालेल. आता हे झालेलं आहे बघा. व्यवस्थित असं मांडून घ्यायचं. जेवढं तुम्हाला अंतर पाहिजे तेवढं, म्हणजे जवळजवळ मांडलं तरी चालेल. जेवढं तुम्हाला अंतर पाहिजे तेवढं घेऊन एक्स्ट्रा घेतलं अजून तरी चालेल. असं घेतलेलं आहे. आता बघा ते लावायला घेऊया. बरोबर आपण मध्ये सेंटर काढला नाही, जिथं आपण मधोमध काढलाय का नाही तिथं बरोबर ती डिझाईन ठेवून घ्यायची. म्हणजे आपण जिथून डिझाईनची चुनी दिली तिथं बरोबर अशी मधोमध ठेवायची. आणि ह्या साईडनं चारही म्हणजे व्यवस्थित ते डिझाईनचे ग्रीनचा कपडा आपण जे फुल केले ना ते व्यवस्थित त्याच्यावर ठेवायचं. जेवढे तुम्हाला अंतर पाहिजे ठेवा. जर जवळजवळ ठेवून अजून एक्स्ट्रा केले तर चालतील, किंवा जेवढं तुम्हाला अंतर पाहिजे तेवढं असं व्यवस्थित फक्त ठेवताना एकसारखं व्यवस्थित ठेवायचं आणि पूर्ण असं जोडून घ्यायचं. ह्या साईडला जोडून झाले की त्या साईडला पण स्टिच करून घ्यायचं. फक्त समोरासमोर व्यवस्थित आलं पाहिजे, वर खाली होऊ नये एवढी काळजी घ्यायची, जेणेकरून प्रॉपर आपलं फिनिशिंग ब्लाऊज डिझाईनचं एकसारखं आलं पाहिजे. आता बघा जसं व्यवस्थित दिसतं ना स्ट्रेट समोरासमोर असं व्यवस्थित डिझाईन ठेवून त्याच्यावरून पण स्टिच करून घ्यायचं. स्टिच करून झालं की साईडने बघा जर एक्स्ट्रा आहे ते कट करून घेऊया. आपण लेस लावणार पण लेसमध्ये ते जाणार आहे, त्यामुळे दिसायची वगैरे काहीच काळजी करू नका. आता एक्स्ट्रा आहे ते कट करून घेऊया. व्यवस्थित कट करून झालं की बघा आता दोन्ही साईडने घेतलेलं आहे. आता झालं की आता आपण लेस लावायला. लेस लावताना व्यवस्थित अशी गळ्याला वरून लेस खालीपर्यंत अशी छान अशी लेस घेणार आहे व्यवस्थित असं. आता मधल्या गळ्याला बघा जिथं आपण थोडंसं आपण लेस घेऊन ते मधल्या गळ्या राहते ना तिथं पण छान अशी थोडीशी नॉर्मल लेस लावून घेणार आहोत. बघा इथं छान असं मी गोल्डनची लेस घेतलेली आहे. तुमच्या ग्रीन कॉम्बिनेशन असेल तशी घेतली चालेल. मधला जेवढा पॅसेज आपला गोल गळ्याचा राहतो ना तिथं बघा मी गोल्डनची लेस घेतलेली. तेवढंच गळ्याला छान अशी लावून घ्यायची. जरी लावायचीच लावलीच चालेल किंवा नसेल तरी काही हरकत नाही. पूर्ण गोल गळ्याला लावून परत ना वरून अजून एक लेअर देऊन खालच्या साईडला ग्रीनपासून घेतली चालेल. बघा मी तेवढंच गोल गळ्याला लेस लावून घेतलेली आहे ही गोल्डनची. आता दुसरी गोल्डनची लेस आहे ती बघा वरच्या गळ्यासनं लावून घ्यायची. वरच्या गळ्यासनं आणून गोल गळ्यानं जशी खाली जसं आपण ग्रीन कलरची डिझाईन केली ना त्या डिझाईनवरनं व्यवस्थित लेस लावून घ्यायची. फक्त लावताना व्यवस्थित लावायची, जेणेकरून आत जाऊन नाही शिलाई वगैरे बाहेर वगैरे दिसू नये एवढी काळजी घ्यायची. एकदम छान असे बघा डिझाईन आहे. आणि अशी जरी नवीन व्हिडिओ बघत असता माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. एकदम छान असं बघा डिझाईन झालेलं आहे. साधी सिंपल छान असं गोल गळ्यावर पण आपण किती छान बघा युनिक डिझाईन केलेलं आहे. पूर्ण राऊंडला छान असे लेस लावली. खालच्या साईडला जेवढी पाहिजे तेवढी लेस घ्यायची आणि कट करून घ्यायची. खालच्या साईडने लेस फोल्ड करून घ्यायची, जेणेकरून शिलाई वगैरे धागे वगैरे निघू नये. एक्स्ट्रा धागेवर असेल ते कट करून घ्यायचे. बघा एका साईडला छान असे आपण गोल्डनची लेस लावून घेतलेली आहे. आता बघा तुम्हाला वाटतं जरा प्रॉपर आपण नाजूक लेस घेतली नाही त्यामुळे साईडला जरा ग्रीन कपडा दिसत आहे, पण काही हरकत नाही. आपण अजून एक लेअर देणार म्हणजे बरोबर ते सगळं लेसमध्ये जाणार, त्यामुळे डिझाईन वगैरे दिसायची काही शक्यता नाही आहे. आणि जरी वाटते ना तर तुम्ही मोठी म्हणजे जाडपडावर लेस घेतली तरी चालेल. आता खालच्या साईडला बघा आपण फोल्ड करून लेस व्यवस्थित लावायला घेतलेली आहे. लेस लावताना जसं त्या साईडला तशी ह्या साईडला व्यवस्थित लेस लावून घ्यायची.
एकदम छान असं बघा लेस लावून झाली. मग पुढे तुम्हाला सांगतो पण लेस लावून झालेले आहे. पूर्ण गळ्याला छान असे पण लेस लावलेले, एकदम छान असे बघा गळ्यावर छान अशी डिझाईन झालेली आहे. तर आता बघा दुसरं आपण एक ग्रीन कलरची लेस घेतली, ती बघा असं मुंड्यापासून आपण घेऊन खालीपर्यंत असं जसं आपण पहिले लेस लावून घेतली ना खालच्या ग्रीन कलरचे तिथपर्यंत अशी लेस लावून घ्यायची. एकदम छान असं बघा युनिक आपली छान अशी डिझाईन होणार आहे. तर बघा तुम्ही अशी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि छान असं बघा मी आता काल एक व्हिडिओ अपलोड केला होता, म्हणजे काल बघा मुलीचा ड्रेसला जुगाड वगैरे केला होता, त्याचं पण नक्की कटिंग आणि टिचिंग बघा. आणि त्याला मी पण बघा छान असं माझा आवाज देऊन व्हॉइस आवाज देऊन मी त्याला छान असं म्युझिक वगैरे लावलेलं, त्यामुळे अजूनही येऊन वाढतं. तुम्ही पण असा व्हिडिओ अपलोड करत असाल ना तर त्याला छान असं बघा YT स्टुडिओचं छान असं म्युझिक मिळते ना, ते लावून तुम्ही अपलोड करा. त्या छान असा आपला आवाज आणि त्यातनं पण बघा युनिक असं आपलं ते रिंगटोनचा आवाज खूप छान असं बघा वाटतं. आता बघा जसे त्या साईडला लेस लावून घेतली तशी ह्या साईडला व्यवस्थित लेस लावून घ्यायची. व्यवस्थित जसं आकारात लावली तशी व्यवस्थित लेस लावून मुंड्याकडे नेऊन हे करायची. आणि तिथं शिलाई लॉक करायची वगैरे काही गरज नाही. परत आपण ते मुंड्यात वगैरे बरोबर आपलं बाही जोडली की जाणार आहे. एकदम छान असं बघा प्रॉपर आपली छान अशी डिझाईन झाली. गोलगळा पण बघा किती वयस्कर बायका असू द्या त्यांना पण गोलगळा वेगळा नसला आवडतं, गोलगळा पण छान असं तुम्ही डिझाईन करू शकता. तर बघा एकदम छान असे डिझाईन झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही असे नक्की ट्राय करा. एकदम छान असं बघा युनिक आपली डिझाईन झालेलं आहे. साधी सिंपल छान असं गोलगळ्यावर, जरी गोलगळ्यावर नसेल ना तुम्ही पंचकोनी आकाराच्या ह्याच्यावर केली चालेल किंवा चौकोनी ह्याच्यावर पण अशी डिझाईन केली तरी चालेल. एकदम छान असं बघा. आता बघा इथं मध्ये जर आपण छान असं डायमंड लावून घेणार तर मी असा माझ्याकडे ब्लाऊजचा गम आहे ना, तो गम व्यवस्थित फुलांच्या आकाराबरोबर मध्ये चुनी दिली तिथे लावून घ्यायचा. माझ्याकडे पांढरे डायमंड होते ना छोटे, मी त्याच्यावर लावून घेणार, म्हणजे अजून जरा छान असं युनिक वाटणार आहे. एकदम छान असं बघा. जरी तुमच्याकडे मोठे दुसरे असले लावतील किंवा ते सुईने वगैरे लावायचे तसे लावले तरी चालतील. एकदम छान असं लावून घेतलेलं आहे. हे गमनं लावले का नाही साधारण लगेच काही वगैरे निघत नाहीत, एकदम पॅक बसतात. मग असे लावून घेतलेले आहेत. आणि बघा आपले छान असं ब्लाऊजची डिझाईन रेडी झालेली आहे. तर बघा एकदम प्रॉपर फिनिशिंग वगैरे एकसारखं आलेलं आहे. एकदम छान असं युनिक बघा छान ते डायमंड लावून झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला पुढल्या व्हिडिओ बाय बाय.